हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. गाईज, आज मी बनवत आहे ज्वारीच्या भाकरी आणि चिकन करी. चला तर मग बघूया. मी ज्वारीच्या भाकरी इथे दोनच बनवत आहे, कारण ज्या दिवशी चिकन असलं त्या दिवशी मी दोन ज्वारीच्या भाकरी नक्कीच बनवते. तर ह्या ज्वारीच्या भाकरी मी आमच्या घरच्यांसाठी बनवते, कारण की त्यांना चिकन सोबत ज्वारीची भाकरच लागते. त्यांना चपाती आवडत नाही आणि चपाती आम्ही मुलं आणि मी चपात्याच खातो. तर मी चपाती ऑलरेडी बनवून घेतली आहे आणि इथं माझं चिकन पण बनवून तयार आहे. पण मी याचा व्हिडिओ नाही बनवला. नेक्स्ट टाइम मी ह्या चिकन करीचा व्हिडिओ नक्की बनवेल. तर तुम्ही बघू शकता किती मस्त चिकन झालं आहे, झणझणीत. आणि ज्वारीची भाकर, कांदा, लिंबू, काय ज्वारीच्या भाकरी संग चिकनची ग्रेव्ही चुरून खायला मजाच अलग येते. तर तुम्ही बघू शकता किती मस्त शिजला आहे. तर चला तर मग मी याचा व्हिडिओ नाही बनवला, पण मी हे सांगू शकते की मी याच्यात काय काय टाकलं आहे. मी इथे ह्याच कुकरमध्ये 2-4 उबळ्या तेल घालून 4 ते 5 कांदे कापून टाकले आहेत. त्यांना गोल्डन फ्राय करून घेतलं आहे. सुखं नारळ, थोडेसे धने, 2-4 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि 2-3 ढोबळ्या मिरच्या पण टाकल्या. आपण चिली फ्लेक्सच्या मिरच्या असतात ना, ते टाकल्या. ते सगळं गोल्डन कलर होईपर्यंत त्याला परत करून घेतलं, भाजून घेतलं आणि ते मिक्सीमधून चट पिसून घेतलं. आणि मग चिकनला मी हळद, मीठ, कोथिंबीर लावून थोडंसं हे बाजूला ठेवलं आणि एक कांदा परत त्याच कुकरमध्ये टाकला आणि चिकन खालीवरी करून घेतलं, कारण की त्याचा कलर चेंज होईपर्यंत चिकनला मी खालीवरी केलं. तर चिकन पण एकदम मस्त हे झालं आणि इथे मी माझं चिकन बी तयार झालं आहे. मी एवढंच टाकलं आहे. तुम्ही पण तेच टाकू शकता. आणि इथे मी आमच्या घरच्यांचा डब्बा भरत आहे, कारण की त्यांची आज नाईट आहे. तर त्यांचा डब्बा भरून देत आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त जेवण बनलंय माझं. आणि जर तुम्हाला जेवण आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका. चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग उद्या भेटूया. टाटा.